नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। इयत्ता 4थी स्कॉलरशिपची परीक्षा 26 एप्रिलला घेण्यात येणार आहे। त्यासाठी आपण अभ्यासक्रम चालू केलेला होता। काही कारणास्तव 2-3 दिवसापासून व्हिडिओ बनवला नव्हता, परंतु आज आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्यामध्ये सुरू करणार आहोत काळ। आता काळ म्हणजे काय हे आपल्याला प्रथम समजले पाहिजे। या अगोदरचे मराठी व्याकरणाचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले, तुम्ही नक्की जाऊन बघा। तर सर्वात 4थी स्कॉलरशिपसाठी महत्त्वाचा असा काळ ह्या घटकाचा अभ्यास करणार आहोत। बघा, आता लक्षात ठेवायचं आपल्याला काळ म्हणजे काय। आता जे क्रिया चालू असते ना, तेव्हा क्रियापद वर्तमान काळी असते। म्हणजे जे आपण सध्या काम करत असतो त्याला काय म्हणतो आपण, वर्तमान काळ असं म्हणतो। आणि जर ते काम पूर्ण झालेलं असेल तर त्याला म्हणत असतो भूतकाळ, आणि जर करणार असेल तर त्याला म्हणत असतो भविष्यकाळ। या 3 घटकावरती आधारित आपल्याला या घटकाचा पूर्णपणे अभ्यास करायचा आहे। तर पूर्णपणे अभ्यास करताना काय करायचं हे बघूया। इथे काय दिलेले आहे, वाक्य दिलेले आहे, त्यांनी वाक्य देऊन काय करायचं, क्रियापद नीट वाचा सांगितलेले आहे। तर बघा, राणी अभ्यास करते, राणीने अभ्यास केला, राणी अभ्यास करेल। अशाच प्रकारे तुम्ही स्वतःचे नाव टाकले तरी चालते। स्वतःचे नाव टाकून जरी मी अभ्यास करतो किंवा मी अभ्यास करते, मी अभ्यास केला आहे, मी अभ्यास करणार आहे, अशा प्रकारचे जर वाक्य तुम्ही स्वतःला जोडले तर तुम्हाला लवकरात लवकर काळ समजायला वेळ सुद्धा लागणार नाही। तुम्ही लवकरात लवकर काळ हा घटक समजून घ्याल। तर बघा, आता करते, केला, करेल या 3 क्रियापदामध्ये करण्याची क्रिया आहे, परंतु ती घडण्याची वेळ निरनिराळी आहे। मग आता राणी तर आहे प्रत्येक ठिकाणी, अभ्यास पण आहे, करण्याची क्रिया काय आहे ती अभ्यास करते, म्हणजे अभ्यास करणार आहे, अभ्यास केला आहे, अभ्यास करीत आहे, ही काय आहे तिची करण्याची क्रिया सारखीच आहे। परंतु जे क्रियापदाचे म्हणजे क्रियापदामध्ये करण्याची, क्रियापद म्हणजे काय आपण सांगितलं, नाम सर्वनाम विषय क्रियापद या घटकामध्ये आपण जे वाक्य पूर्ण करतो तो घटक म्हणजे काय असतो, क्रियापद असतो। हे तर आपण पाहिलं आहे। आता करते, केला, करेल हे काय झाले, क्रियापद झाले। या 3 क्रियापदामध्ये करण्याची क्रिया आहे, परंतु ती घडण्याची वेळ काय आहे, निरनिराळी आहे, म्हणजेच वेगवेगळी आहे। आता करते या क्रियापदावरून क्रिया आता घडते हे समजते। बघा, आता करते या क्रियापदावरून क्रिया आता घडते आहे हे समजते। करते म्हणजे मी अभ्यास करते, किंवा तुम्ही स्वतःला म्हणला की मी अभ्यास करतो, किंवा मी अभ्यास करते, किंवा मी गावाला जाते, मी गावाला जाते, किंवा मी खेळते, अशा प्रकारची जी क्रिया असते क्रियापदावरून ठरते त्याला काय म्हणतो आपण, वर्तमान काळ असा म्हणतो। आता आत्ता घडते हे समजते। आता बघा, केला या क्रियापदावरून क्रिया पूर्वी घडली आहे समजते। बघा, केला मी अभ्यास केला, मी गावाला गेलो, मी गावाला गेले, मी शाळेत गेले, हे काय झाली, या क्रियापदावरून पूर्वी घडली आहे हे समजते। क्रिया म्हणजे काय असणार आहे, भूतकाळी असणार आहे, म्हणजे ती क्रिया होऊन गेलेली असणार आहे। म्हणजे तुम्ही अभ्यास केला किंवा मी जेवण केला होता, केले, ही ज्या घटना आहेत ना, त्या तुम्ही जे सध्या जे करत आहात ते वर्तमान काळ, जे होऊन गेलेला काळ आहे म्हणजे तो भूतकाळ, आणि होणार आहे तो म्हणजे भविष्यकाळ। खूप सोपं आहे, साध्या पद्धतीने प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात। या घटकावरती प्रश्न नक्की येतात। आता या घटकाचा सुद्धा अभ्यास करून तुम्हाला काय करणं गरजेचे आहे। आता क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली याचा जो बोध होतो त्यास आपण काय म्हणतो, काळ म्हणतो। बघा, आता क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली याचा जो बोध होतो त्यास काळ म्हणतात। काळाची व्याख्या लक्षात ठेवायची, परीक्षेमध्ये काळाची व्याख्या सुद्धा विचारली जाऊ शकते। मुख्य काळ 3 आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ। आता बघा, मी तुम्हाला तर ह्या अगोदर सांगितलं की वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ हे 3 काय आहेत, मुख्य काळ आहेत। आता क्रिया चालू असते तेव्हा क्रियापद वर्तमान काळी असते। बघा, मी मगाशी तुम्हाला सांगितलं क्रिया चालू असते म्हणजे मी अभ्यास करत आहे, म्हणजे ही काय आहे, वर्तमान काळ आहे। क्रिया पूर्वी झालेली असते, मी अभ्यास केला, तेव्हा काय असतं, क्रियापद भूतकाळी असतं। मी अभ्यास करणार आहे किंवा मी अभ्यास करील। आता बघा, क्रिया पुढे व्हायची असेल तेव्हा काय होतं, क्रियापद भविष्यकाळ असते। आता राणी अभ्यास करते, वर्तमान काळ, राणीने अभ्यास केला, भूतकाळ, राणी अभ्यास करील,
भविष्यकाळ हे तर आपल्याला समजलं. आता या घटकावरून काय करायचं आपल्याला एकवचनी अनेकवचनी रूपे पाहायची आहेत. म्हणजेच मी, आम्ही, तुम्ही ते सर्वनाम जे पाहिले होते, जे एकवचनी अनेकवचनी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण छान प्रकारे व्हिडिओ पाहिला होता, परंतु या एकवचनी अनेकवचनींना काळसुद्धा ओळखता आले पाहिजेत. तुम्हाला व्याकरणाचा प्रत्येक घटक हा प्रत्येक घटकावरती म्हणजे कोणत्या ना कोणत्या मराठी व्याकरणाच्या घटकावरती अवलंबून असतो. त्यामुळे व्याकरणाचे सर्व घटक करणे तुम्हाला गरजेचे आहे. समजा तुम्हाला एखाद्या वेळेस काळ ओळखता येत नसेल किंवा वर्तमानकाळी भूतकाळी जर म्हणजे एकवचन अनेकवचन ओळखता येत नसेल किंवा शिकवला नसेल आणि तुम्हाला जर उदाहरण आलं तर पण तुम्हाला एकवचन आणि अनेकवचन जर शिकवलं असेल तर तुम्हाला त्या एकवचन अनेकवचनावरून तुम्हाला काळ ओळखता येईल. म्हणजे तुमचं मार्क इथं फिक्स राहणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, पूर्ण घटक जे घटक आहेत महत्त्वाचे ते घटकांचा तुम्हाला अभ्यास करणे तर गरजेचं आहे, परंतु त्या घटकावर येणारे आधारित प्रश्न सुद्धा तुम्हाला पाहणे गरजेचे आहे. बघा आता आपण काय पाहिले होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एकवचन आणि अनेकवचन पाहिले होते आणि खूप सोप्या पद्धतीने पाहिले होते. त्याच घटकावरती आपल्याला काय करणार आहेत, काळावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. आता काळ या घटकाचा तर आपण अभ्यास केला. आता काळाचे मुख्य 3 घटक कोणते, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ हे 3च मुख्य घटक आहे. त्या 3 घटकावरती आपल्याला काळाचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही लहान असल्यामुळे 4थीमध्ये असल्यामुळे तुम्हाला हे 3च घटक महत्त्वाचे आहेत. पुढचे तुम्हाला चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ जे घटक आहेत त्याचे उपप्रकार आहेत ते परत आपल्याला पुढच्या वर्षी पाहायचे आहेत. आता बघा, हसणे या क्रियापदाची तिन्ही काळातील एकवचन आणि अनेकवचनी रूपे लिहा. आता हसणे, आता हिने इथे तक्ता दिलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला या तक्त्याचा अभ्यास करायला सांगते. आता काय सांगितलं मी तुम्हाला, एकवचन आणि अनेकवचन सांगितलं, त्याला सुद्धा अनुसरून जर करायचं असेल तर आपल्याला सर्वनामे घ्यावे लागतील. नाम, सर्वनाम. बघा आता नाम, सर्वनाम, सर्वनामा सुद्धा काही उपयोग केलेला गेलेला आहे. सर्वनाम आपण पाहिलेला आहे घटक मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, ती. मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, सर्वनाम शिकवताना सांगितलं होतं की तुम्ही फक्त सर्वनामे पाठ करा, तुम्हाला काही अडचण येणार नाही. कारण की सर्वनामावरती घटकावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. त्या घटकाला अनुसरून तुम्हाला दुसऱ्या घटकावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे बघा आता हे मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, ते. आता हे तर वर्तमान जर करायचं म्हणजे मी हसतो, हसलो, हसेल. आता बघा मी हसतो, इतर ठिकाणी मी काय करते, मी स्वतःला टाकते, मी हसते, मी हसले, मी हसेन. म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आम्ही हसतो, आम्ही हसलो, आम्ही हसू. बघा आता घेतलं सर्वनाम घेतलं, आम्ही हसतो, आम्ही हसलो, आम्ही हसू. तू हसतोस, तू हसलास, तू हसशील. म्हणजे तुम्हाला एक जर वाक्य दिलं किंवा नाव दिलं कुठलं तर तुम्हाला तिन्ही काळामध्ये त्याचे रूपांतर करता यायला हवं. तुम्ही हसता, तुम्ही हसलात, तुम्ही हसाल. आता तो इथं काय दिले, महेश दिले. तुम्ही तुमचं नाव टाकून सुद्धा वाक्य तयार करू शकता. तो हसतो, तो हसला, तो हसेल. ती हसते, ती हसली, ती हसेल. ते एकवचन मूल हसते, हसले, हसले, हसेल. बघा इथं काय केलं, सर्वनामाचा वापर केला. या ठिकाणी बघा एकवचन आणि अनेकवचन. ते एकवचनमध्ये पण येतं आणि अनेकवचनमध्ये पण येतं. ते मुलगे. मूल काय करते, हसते, हसले, हसेल. आता मुलगे जर विचारलं तर म्हणजे भरपूर जर असतील तर काय करायचे, हसतात, हसले, हसतील. त्या बाई हसतात, त्या बाई हसतात, हसल्या, हसतील. त्या बाई हसतात, हसल्या, हसतील. ती अनेकवचनी माणसे हसतात, हसली, हसतील. ती काय केले, अनेकवचन माणसे हसतात, हसली, हसतील. म्हणजे काय झालं, एकवचन एकवचन अनेकवचनाचा वापर करून आपण काय केले, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ तसेच सर्वनामाचा वापर करून सुद्धा या घटकाचा पूर्णपणे असा अभ्यास पाहिलेला आहे. यानंतर आपल्याला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपण उदाहरणे पाहणार आहोत आणि उदाहरणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. आता बघा पुढील वाक्यातील क्रियापदाचे योग्य भूतकाळी रूप कोणते. आता भूतकाळी रूप आपल्याला शोधायचे. स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल. आता स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल. आता भूतकाळी रूप पाहायचं आपल्याला. भूतकाळी म्हणजे काय, होऊन गेलेलं. भविष्यकाळ म्हणजे होणार आहे आणि वर्तमान काळ म्हणजे काय, चालू काळ. आता बघा स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल म्हणजे काय असणार आहे, झाले आहेत, झाले, होते, होऊ दे. आता बघा स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले येईल. बघा आपले 1 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. पुढीलपैकी वर्तमान काळी क्रियापद कोणते. बसत असे, बसत असतो, बसला, बसला होता. आता बघा
मी बसत असे, मी बसत असे, असे म्हणलं की बसत असे म्हणजे भूतकाळी रूप झालं. मी बसत असतो, मी बसत असतो म्हणजे वर्तमानकाळी रूप झालं. मी बसला, बसला होईल का? किंवा तो बसला नाही, तो बसला होता नाही म्हणजे मी बसत असतो म्हणजे 2 नंबरचं आपलं उत्तर काय असणार आहे? बरोबर असणार आहे. मी यश मिळवणारच या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. मी यश मिळवणारच, मिळवणारच. बघा आता मिळवणार म्हणजे काय येणार आहे आपलं? भविष्यकाळ येणार. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. आता बघा भविष्यकाळ हे आपलं काय असणार आहे? बरोबर असणार आहे. तरी सुद्धा आपण दुसरी वाक्य बघूया. आता पुढील काय पैकी वर्तमानकाळी वाक्यांच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवायची आपल्याला. मी माझे पुस्तक उघडले होते. वर्तमान काळ सांगितलं, उघडले होते. होते म्हणलं की येईल का वर्तमान काळ? नाही येणार. मी माझे पुस्तक उघडते, मी माझे पुस्तक उघडते नाही येणार. मी माझे पुस्तक उघडीन, उघडीन भविष्यकाळ येणार. मी माझे पुस्तक उघडले 4 नंबरचा पर्याय येणार आपला. मी माझे पुस्तक उघडले. ताईने चित्र रेखाटले, ताईने चित्र रेखाटले. ताई चित्र रेखाटेल, ताई चित्र रेखाटत असेल आणि ताई चित्र रेखाटते. काय सांगितलं आपला? वर्तमान काळ सांगितले म्हणजे ताई चित्र रेखाटते. 4 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा सविता मुंबईला जाते, सविता मुंबईला गेली, सविता मुंबईला जाईल, सविता मुंबईला गेली होती, सविता मुंबईला जाते. 1 नंबरचा पर्याय आपला बरोबर येणार आहे. मी स्पर्धेत भाग घेतला आहे, मी स्पर्धेत भाग घेणार आहे, मी स्पर्धेत भाग घेतला होता, मी स्पर्धेत भाग घेतला, मी स्पर्धेत भाग घेतला आहे म्हणजे हे वर्तमानकाळी रूप झालं. आई गोष्ट सांगेल, आईने गोष्ट सांगितली होती, आई गोष्ट सांगत असते, आईने गोष्ट सांगितली, आई गोष्ट सांगेल, आईने गोष्ट सांगितली होती, आई गोष्ट सांगत असते, आईने गोष्ट सांगितली म्हणजे 3 नंबरचं येणार आहे. आई गोष्ट सांगत असे असते म्हणजे आपल्याला हे 4-5 वर्तमानकाळी रूपे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आता बघू थोडंसं नवीन काहीतरी. बघा आता इथं काय सांगितलंय? पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या काळाचे योग्य क्रियापद असणारा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे. असे प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये येतात. आता भूतकाळ, भूतकाळामध्ये काय? मी उठतो, तर स्वतःला तिथं स्थान द्यायचं आहे म्हणजे सर्वनामाचा वापर करायचा आहे किंवा नामाचा, सर्वनामाचा कोणताही तुम्ही वापर करा. मी सकाळी उठतो किंवा मी उठतो, मी उठला, मी उठला, मी उठेल, उठत असतं म्हणजे मी उठला. इथं आता उठलो यायला पाहिजे होतं बरं का. मी उठतो, मी उठलो. भूतकाळी रूप, भूतकाळी रूप म्हणजे काय असतं आपल्याला? 2 नंबरचा पर्याय बरोबर आला असता आपला. वर्तमानकाळी जिंकते, जिंकले, जिंकू, जिंकेन. आता जिंकते, मी बक्षीस जिंकते किंवा मी स्पर्धा जिंकते म्हणजे हे वर्तमानकाळ झालं. मी जिंकले, मी जिंकले, मी जिंकू, मी जिंकेन म्हणजे 1 नंबरचा पर्याय आपला काय येणार आहे? बरोबर येणार. भविष्यकाळ, मी गेला, तो गेला, तो जातो, मी जाईन किंवा तो जाईन, तो गेला होता, जाईन म्हणजे भविष्यकाळ 3 नंबरचा पर्याय. भूतकाळ, ढग गडगडते, गडगडले, गडगडत आहे, गडगडले. काय सांगितले? भूतकाळ, गडगडेल, गडेल. हे तर चुकले बघा. गडगडले म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला काय येणार आहे? बरोबर येणार आहे. भविष्यकाळ, भविष्यकाळाचं काय? सुटला, सुटत आहे, सुटेल, सुटला होता. आता बघा सुटला, सुटत आहे, सुटेल, सुटेल म्हणजे काय? भविष्यकाळ झालं म्हणजे काय इथं झाला? भविष्यकाळाचा वापर झाला. तर बघा मित्रांनो आज आपण काय केलेलं आहे? काळाचा म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ काळाचे 3 प्रकार पाहिले आहेत आणि त्या घटकावरती आधारित कोणकोणत्या घटकाचा अभ्यास झालेला आहे? तर नाम, सर्वनाम, क्रियापद आणि एकवचन, अनेकवचन या घटकाचा आपला काय झालेला आहे? अभ्यास झालेला आहे. हे घटक काय आहेत आपल्याला? खूप महत्त्वाचे आहेत आणि या घटकावरती आधारित म्हणजे मराठी व्याकरणाचा कोणता घटक प्रत्येक घटकावरती अवलंबून असणार आहे. त्यामुळे आज हा घटक सोपा होता. काळाचा घटक फक्त 3 काळ महत्त्वाचे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. त्या घटकावरती आधारित तुम्हाला नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद, एकवचन, अनेकवचन या घटकाचा सुद्धा अभ्यास असणे गरजेचं आहे. जर हे घटक तुमचे पूर्ण असतील तर तुमचा एकही मार्क परीक्षेमध्ये जाणार नाही. अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला दररोज घेऊन यायचे आहेत आणि परीक्षेला जवळ आलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास करणे आणि जास्तीत जास्त सराव करणे खूप खूप गरजेचं आहे.
तर तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये काही जर अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणे हे आमचं कर्तव्य आहे. तुम्हाला मोफत असं मार्गदर्शन 4थी स्कॉलरशिपसाठी आपल्या व्हिडिओद्वारे मिळणार आहे आणि आपल्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला लाईक करायचा आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.